नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता पाहायला मिळणार आहे की काव्याने आता कितीही करून पार्थला जे आहे ते समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पार्थ आता तिच्यावर नाराजच असतो मित्रांनो. त्याचमुळे काव्य स्वतःशीच नीट बोलते आता आपल्याला मोठं हत्यार काढावंच लागेल. पार्थ घरी येत नाही त्या अगोदरच तिने आता संपूर्ण बेडरूम सजवून ठेवलेले असते आणि पार्थ नेहमीच आता तिच्या सुंदरतेचं कौतुक करत असतो. त्यामुळे ती आता मस्तपैकी तयार झालेली असते. पार्थ घरी येताच आता मित्रांनो मस्तपैकी ती तयार होऊन बसलेली असते. पार्थ घरी आल्यानंतर काव्य आता त्याला मोठं सरप्राईज देते. रूम मध्ये आल्यानंतर लाइटिंग वगैरे लावलेले असतात आणि तिथे सॉरीचे कार्ड देखील ठेवलेले असतात. पार्थला अगोदर कळत नाही की नक्की काय चाललंय, मी माझ्याच रूम मध्ये आलोय ना. तेवढ्यात काव्याला तिथे मस्त साडीमध्ये पाहून त्याला खूप आनंद होतो. काव्य आता पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. पार्थ लाजतो आणि म्हणतो की अहो तुम्ही हे काय करताय. तर काही असा रोमॅन्टिक पद्धतीने काव्य आता पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुम्ही जे आहात ते ती म्हणते की तुम्ही मला डिवोर्स पेपर दिलेत ना, पण मी असा तुमचा पिच्छा सोडणार नाहीये की अगोदर तुम्ही मला लय त्रास दिलाय, आता मी तुमचा छळ करणार, असं सहजपणे डिवोर्स देऊन तुमच्या आयुष्यातून निघून जाणार नाही. तर मित्रांनो, प्रेक्षकांनो, आता या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे? आणि सगळ्या गोष्टीवर जीवाचे लक्ष जाते आणि तो डोकावून बघत असतो. त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.